KKR मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवरती शेवटचे कधी जिंकले होते आठवतंय? तारीख होती 16 मे 2012. हाच तो सामना आहे ज्या सामन्यानंतर वानखेडेचा सिक्युरिटी गार्ड आणि शाहरुख खान यांच्यात वाद झाला होता. त्याची परिणती होती वानखेडेवरती येण्यापासून शाहरुखला बंदी घातली गेली. पण 12 वर्षानंतर अखेरीस KKRने मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडेवर सामना जिंकलाय. त्याची परिणती काय आहे तर KKR प्लेऑफच्या एक पाऊल जवळ आहे तर मुंबई स्पर्धेतून बाहेर जायच्या जवळ आहे. सामना मुंबईच्या हातून कुठे निसटला ना तर KKR होते 5 आऊट 57 आणि तिथून त्यांनी स्कोर केला 169. रोहित शर्मा भलेही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला असेल ना तरी सुनील नरेनने त्याला आऊट केलं आणि मुंबईच्या आव्हानाला पहिला धक्का दिला. सूर्या होता तोपर्यंत आशा होती, पण मिचेल स्टार्कने दाखवून दिलं की KKRने त्याला 25.25 कोटी का दिलेले. ईशान किशनचं दांडकं, त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि जेराल्ड कोटसेचं दांडकं काढून सामना संपून टाकला. तुम्हाला काय वाटतंय? स्पर्धेच्या अखेरीस मिचेल स्टार्कला फॉर्म गवसेल?